पोलीस अधिकारी व सर्व मोठे मोठे अधिकारी यांची बैठक बसली होती. कारणही तसंच होतं. गेल्या 2 वर्षांपासून हे खुनी सत्र चालू आहे. 20 मे 1965ला मालाड पोलीस स्टेशनला सिनियर इन्स्पेक्टर खांबे यांच्या केबिनमध्ये एक माणूस धावतच आला. साहेब, खून खून असा तो ओरडतच आला. खांबेंनी त्याला बसायला सांगितलं आणि घडलेली घटना सांगायला सांगितली. घटना ऐकल्यावर खांबे आणि त्यांचे 2 कॉन्स्टेबल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जे बघितलं ते बघूनच त्यांचं डोकं फिरलं. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रॉड डोक्यात घालून त्याचा खून केला होता. आजूबाजूला चौकशी केल्यावर त्यांना समजलं की मृत व्यक्तीचं नाव गणेश होतं आणि तो एकटाच राहत होता. खांबेंनी खुनाचा तपास करायला सुरुवात केली. खूप दिवस झाले होते पण खुनी काही सापडत नव्हता. 1 महिन्यानंतर परत मालाड परिसरात खुनाची वार्ता आली होती. खांबे घटनास्थळी गेले. तसाच आणि त्याच पद्धतीने खून करण्यात आला होता. खांबेंनी तपासाची सूत्र जोरात हलवायला सुरुवात केली. त्यांनी आपली खबरी पूर्ण परिसरात पसरवले. परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. खांबे आणि त्यांचे सहकारी जोमाने खुनाचा तपास करत होते. इतक्यातच कांदिवली परिसरातही असाच खून झाल्याची बातमी आली होती आणि एकच खळबळ उडाली. त्यांना माहिती मिळाली की तो खूनही त्याच पद्धतीने केला गेला होता. पण असे खून का आणि कोण करेल? या मेलेल्या माणसांचा एकमेकांशी कोणताही संबंध नव्हता. परत तपास सुरू झाला. कांदिवली पोलिसांनी खून झालेल्या ठिकाणी चौकशी केल्यावर त्यांना समजलं की अनोळखी माणूस या परिसरात रात्री 11 वाजता फिरत होता. पोलिसांनी त्याचं चित्र काढून घेतलं व त्याचा तपास सुरू केला. मला पोलिसांनी तो फोटो पाठवला. तपास सुरू झाला. त्या माणसाचा कुठेच पत्ता लागत नव्हता. मुंबई पोलिसांच्या हाती अशी केस पहिल्यांदाच आली होती. खुनी खूपच हुशार होता. महिना झाला होता पण खुन्याचा कोणताच पत्ता पोलिसांना लागत नव्हता. काय करावं हे खांबेंना कळत नव्हतं. एवढ्यातच अंधारात काजवा चमकतो तसाच एक फोन आला. समोरचा माणूस बोलत होता, साहेब, तुम्ही सांगितलेल्या वर्णाचा माणूस मी गोरेगाव परिसरात बघितला आहे. खांबेंनी त्या माणसाला पत्ता विचारला व ते त्यांच्या सहकार्यासोबत गोरेगाव परिसरात गेले. त्यांनी तिथे आपलं जाळं पसरवलं आणि 2 दिवस खांबे व त्यांचे सहकारी दबा धरून बसले होते पण त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. 3ऱ्या दिवशी दुपारी तो संशयित आरोपी त्या ठिकाणावर आला. फोन केलेल्या माणसाने खांबेंना सांगितलं. खांबेंनी सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलं आणि त्यांनी मोठ्या शिताफीने संशयित आरोपीला पकडलं. खांबेंनी संशयित आरोपीला पकडलं व त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथे त्याची चौकशी सुरू झाली. खांबेंनी संशयित आरोपीला त्याचं नाव विचारलं. त्याने त्याचं नाव आत्माराम असं सांगितलं. मग खांबेंनी त्याला विचारलं, तू हे खून केलेस का आणि का केलेस? आत्माराम म्हणाला, मी खून केलेच नाहीत आणि मी कशाला खून करू? खांबेंनी त्याला आपला पोलिसी इंगा दाखवला पण तो तेच बोलत होता की मी खून केलाच नाही. कोर्टात केस उभी राहिली पण पोलीस कोणताच पुरावा सादर करू शकले नाहीत आणि तो निर्दोष सुटला. पण खांबेंना काहीतरी चुकतंय असं वाटत होतं. 1 महिन्यानंतर पवई मार्केटमध्ये लोकांची ये-जा चालू होती. माणसांनी पूर्ण मार्केट गजबजलं होतं. रात्रीचे 11 वाजले होते. काही ठिकाणी थोड्या लाईटी व माणसांची चुळबुळ चालू होती. जवळच असलेल्या झोपडपट्टीत अनेक कुटुंब राहत होती. सकाळी झोपडपट्टीत एकच खळबळ उडाली. जवळच्या नाल्यात 2 प्रेत सापडली होती. लोकांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपास करायला सुरुवात केली. तपास सुरू असतानाच एका आठवड्यातच 2रा मग 3रा असे खुनी सत्र चालू झाले. मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात असे खुनी सत्र चालूच होते. मीडियाने ही बातमी उचलून धरली. सामान्य माणसांपासून ते श्रीमंत लोकांपर्यंत सर्वच लोक घाबरत होते. सर्व पोलीस अधिकारी व त्यांचे बडे अधिकारी खूपच त्रासले होते. मीडियाने ही केस CBI कडे द्यावी
अशी मागणी केली. पण ही केस CBI कडे गेलीच नाही. खून झालेल्यांचे नातेवाईक सारखे पोलीस स्टेशनला धावत होते. 6 महिन्यांपासून तब्बल 12 खून झाले होते. पण ते वेगवेगळ्या भागात झाल्यामुळे कुणाला हेच समजत नव्हतं की हे खून एकाच माणसाने केलेत. ह्या खुन्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक विशेष पथक तयार केलं. या पथकाचे प्रमुख होते IPS देशमुख. त्यांनी या केसेसची पहिल्यापासूनच तपासणी सुरू केली आणि त्यांनी ज्या भागात खून झाले होते त्या भागातील इन्स्पेक्टर आणि PSI यांना त्या खुन्याची सर्व माहिती सांगायला सांगितली. सर्वांनी देशमुखांना पाठिंबा देण्याचं कबूल केलं व पाहिजे ती मदत करायला ते तयारही झाले. देशमुख आपल्या सहकाऱ्यांसह जोमाने कामाला लागले. त्यांनी सर्व केसेस वाचल्यावर त्यांना हे समजले की हे खून एकाच पद्धतीने आणि एकाच माणसाने केले असावेत. खुनाची पद्धत ही एकच, डोक्यात रॉड मारणे. आणि विशेष म्हणजे सर्व खून झालेली माणसं मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील व्यक्ती होती. आरोपी खून झाल्यानंतर तिथेच जेवत असे. असं का, हा प्रश्न देशमुखांना पडला होता. एवढा भयंकर खून आणि एवढी विकृत मानसिकतेचा माणूस एकतर वेडा असावा किंवा मनोरुग्ण. देशमुख साहेबांनी प्रत्येक केस वाचली होती, पण त्यांना यात कोणतीच कडी किंवा हे खून कोणत्या उद्देशाने केले आहे हेच सापडत नव्हते. मरणारी लोक एकमेकांना ओळखतही नव्हती आणि त्यांचा कधी संपर्कही झाला नव्हता. मग हे खून कोणी मजा म्हणून करत होतं का, असा प्रश्न देशमुखांना पडला होता. रात्रीचे 2 वाजले होते. देशमुख आपल्या घरी होते. इतक्यातच फोन वाजला आणि पोलीस शिपाई गणपतराव तिकडून बोलले, साहेब, गोरेगाव परिसरात अजून एक खून झाला आहे. देशमुख लगेचच आपली गाडी घेऊन निघाले. देशमुख घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बॉडीची तपासणी केली. त्यालाही पहिल्या लोकांसारखं मारलं होतं. आता देशमुख यांना या केसमध्ये अजून लक्ष घालायची वेळ आली होती. त्याप्रमाणे देशमुखांनी केसचा तपास दुप्पट वेगाने सुरू केला. त्यांना या केसमध्ये 3 समान गोष्टी सापडल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे खून झालेल्या सर्व व्यक्ती गरीब कुटुंबातील होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना रॉडने मारण्यात आलं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आरोपी खून झाल्यावर तिथेच जेवत होता. खुनी एवढा हुशार होता की तो कोणताच पुरावा सोडत नव्हता. आणि विशेष म्हणजे तो अशा लोकांना शोधत असे जे एकटेच राहत असत. काय करावं त्यांना काही कळत नव्हतं. ते विचार करत असतानाच त्यांना एक फोन येतो. हॅलो साहेब, मी गजानन बोलतोय, मला काहीतरी सांगायचंय. देशमुख म्हणाले, बोल गजानन, काय सांगायचंय. साहेब, काल जिथे खून झाला त्या ठिकाणी काल मी एका माणसाला पाहिलंय. तो इथला रहिवासी नव्हता. त्याचं नाव आणि तो कुठून आला होता माहिती आहे का. नाही साहेब, पण तो थोडा संशयित वाटतो. एक काम कर, तू पोलीस ठाण्यात ये आणि त्याचं चित्र काढून घे. येतो साहेब. गजानन पोलीस स्टेशनला गेला. त्याने त्याचं वर्णन सांगितलं आणि चित्र काढण्यात आलं. गजानन, हाच होता का तो, देशमुख म्हणाले. हो साहेब. ठीक आहे. देशमुखांनी ते स्केच सर्व पोलीस स्टेशनला पाठवलं. दुसऱ्या दिवशी मालाडचे इन्स्पेक्टर सावंत त्यांना भेटायला आले. सावंत देशमुखांना ते स्केच दाखवून म्हणाले, सर, ह्या माणसाला मी 1.5 वर्षांपूर्वी अटक केलेली, पण याला सोडावं लागलं पुरावे नसल्यामुळे. देशमुख म्हणाले, त्यानंतर तो आत्ता दिसलाय, म्हणजे याने हे खून. ते विचार करत होते. इतक्यातच सावंत बोलले, सर, याचं नाव राजन आहे आणि मी जेव्हा याला अटक केली होती तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. देशमुख म्हणाले, म्हणजे हा नसावा, मला तरी तसंच वाटतंय. सावंत म्हणाले, पण साहेब, मला वाटतंय आपण एकदा त्याला अटक करून चौकशी केली पाहिजे. देशमुख म्हणाले, हो, ते पण आहे. देशमुखांनी आपली टीम तयार केली व इतर स्टेशनच्या PSIंना पण सांगितलं आणि सगळेच जण राजनच्या शोधात निघाले. शोध मोहीम सुरू झाली होती. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा सगळे त्या खूंखार सिरियल किलरला शोधण्यात व्यस्त होते.
सावंतांना ही केस पुढे एवढी मोठी होईल एवढं वाटलंही नव्हतं. शोध मोहिमेला आता महिना झाला होता. देशमुख साहेब या केसचा विचार करत बसले होते आणि तेवढ्यातच फोन वाजला. शिपाई काळेंनी तो फोन उचलला. हॅलो, कोण बोलतंय? समोरची व्यक्ती म्हणाली, हॅलो, मी इन्स्पेक्टर शिंदे, विक्रोळी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. काळे म्हणाले, बोला साहेब. शिंदे म्हणाले, देशमुख साहेब आहेत का? त्यांना एक अर्जंट गोष्ट सांगायची आहे, त्यांना फोन द्या. काळे म्हणाले, ठीक आहे साहेब, मी आताच फोन देतोय. असं बोलून काळे देशमुखांना बोलवायला गेले. विक्रोळी पोलीस स्टेशन मधून फोन आला आहे. त्यांना काहीतरी केसविषयी माहिती मिळाली आहे. हे ऐकताच देशमुख तडक फोनपाशी आले. त्यांनी फोन कानाला लावला. हॅलो, मी देशमुख बोलतोय. हॅलो साहेब, मी शिंदे बोलतोय. बोला शिंदे, तुम्हाला काय माहिती मिळाली? साहेब, तुम्ही जो फोटो पाठवलाय तो माणूस माझ्या एका माणसाने बघितलाय. मग चिपळूण पोलिसांना फोन करायचा ना. कसा करणार? तो तिथून निघालेला एसटी पकडून. कुठे? नाशिकच्या दिशेने. ठीक आहे, मी नाशिक पोलिसांना फोन करून बोलतो आणि तुम्ही पण अलर्ट राहा. देशमुख साहेबांनी फोन ठेवून नाशिक पोलिसांना आधी कळवलं आणि त्यांना सर्व गाड्या तपासा, किंवा संशयित दिसला तर त्याला अटक करा असा आदेश दिला. मुंबईतून फोन येताच नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अशरफ खान यांनी तातडीने पोलीस यंत्रणा फिरवली. सगळ्यांना ताकीद दिली. पूर्ण नाशिकमध्ये नाकाबंदी व अलर्ट जारी करण्यात आला. त्या संशयित खुन्याचा म्हणजेच राजनचा फोटो सगळीकडे पाठवण्यात आला. कोणत्या पोलीस स्टेशनला या 2 दिवसात मर्डर केस आली आहे का हे तपासायला सांगितलं. देशमुख व त्यांचे सहकारी सकाळी 10 वाजता नाशिकला पोहोचले. त्यांनी लगेचच खान यांची भेट घेतली व काही पुरावा किंवा माहिती मिळाली का असं विचारलं. खान बोलले, नाही, तपास चालू आहे. मी सगळीकडे फोटो पाठवलाय आणि खबरी पण पेरून ठेवल्या आहेत. ही केस खूप नाजूक आहे. लोकांना समजलं तर खूप गोंधळ होईल. देशमुख म्हणाले. देशमुख सर्व संशयितांची कसून चौकशी करत होते, पण त्यांना काहीच सापडत नव्हतं. त्यांना मुंबईतून फोन आला. मुंबई पोलीस आयुक्त विचारत होते, खुनी सापडला का? नसेल सापडत तर मुंबईत या आणि केस बंद करा. देशमुख विचार करून बोलले, सर, मी 4 दिवसात खुनीला पकडतो. मला फक्त 4 दिवस द्या. आणि त्यांनी फोन ठेवला. देशमुखांना कळत नव्हतं की काय करावं. त्यांनी विचार करायला सुरुवात केली. जर तो नाशिकला एसटीने आला म्हणजे त्याने तिकीट काढला असेल आणि एसटी डेपोत त्याला कोणीतरी बघितलं असणार. देशमुखांनी लगेचच नाशिक पोलीस आयुक्तांना फोन केला आणि सर्व एसटी डेपोत चौकशी करायला सांगितली. तसं अशरफ खान यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं. नाशिकच्या एसटी डेपोत चौकशी सुरू झाली. देशमुख स्वतः नाशिक डेपोत गेले. त्यांनी चिपळूणवरून येणाऱ्या सर्व गाड्यांची चौकशी केल्यावर असं समजलं की सकाळी 10 वाजताच्या एसटी मध्ये हा संशयित आरोपी आलाय. त्याचं नाव त्याने गणेश असं सांगितलं होतं. देशमुखांनी पुढे विचारलं, तो इथून कुठे गेलाय? काही माहिती आहे का? कंडक्टर म्हणाला, हा साहेब, मी त्याला कळवण डेपोची एसटी पकडताना बघितलंय. हे ऐकताच देशमुख लगेचच कळवणला रवाना झाले. ते कळवणला पोहोचताच त्यांनी तिथे चौकशी केली आणि त्यांना समजलं की तो देवळी वणी या गावी गेला आहे. देशमुखांनी लगेचच आपली गाडी देवळी वणीकडे वळवली. देवळी वणीला पोहोचताना अंधार पडला होता. देवळी वणी हे 300 घरांचं छोटंसं गाव. देशमुखांनी लगेचच चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यांना असं समजलं की त्याचं नाव राजन किंवा गणेश नसून सखाराम आहे आणि तो देवळाजवळ राहतो. देशमुखांनी लगेचच सापळा रचला व ते त्या घरावर लक्ष ठेवून होते. काहीच हालचाल होत नसल्याने त्यांनी दोघांना जवळ जाऊन खात्री करायला सांगितली. ते दोघं घराच्या दिशेने गेले आणि त्यांनी घरात काही दिसतंय का ते बघितलं. त्यांना घरात एक माणूस झोपलेला दिसला. त्याचं तोंड दुसरीकडे असल्यामुळे नीट काही दिसत नव्हतं. ते परत आले. देशमुखांनी सगळ्यांना नीट समजावून सांगितलं. ते चौघांना घेऊन घराजवळ आले. घराचं दार आतून बंद असल्याने त्यांनी दरवाजा वाजवला.
सखाराम अर्धवट झोपेत दारापाशी आला आणि त्याने दार उघडलं. देशमुखांनी आधी खात्री करून घेतली की तो सखारामच होता. त्यांनी आपली बंदूक ताणली. बंदूक बघताच सखारामची झोप उडाली. त्याने पळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पकडलं आणि ते त्याला घेऊन मुंबईत आले. त्यांनी त्यांची मेडिकल टेस्ट केली, त्याला चहा नाश्ता दिला व चौकशी रूम मध्ये बसवलं. मेडिकलचे रिपोर्ट यायला वेळ लागेल असे डॉक्टर म्हणाले. देशमुखांनी सखारामची चौकशी करायला सुरुवात केली. देशमुख म्हणाले, सखाराम हे तुझं खरं नाव आहे का, की तेही बोगस आहे? सखाराम म्हणाला, हो साहेब, हे खरं नाव आहे माझं. देशमुख म्हणाले, तू हे खून केलेस का, आणि अजून कोण आहे तुझ्यासोबत? सखाराम म्हणाला, मी हे खून केले नाहीत आणि मला यातलं काहीच माहिती नाही. देशमुखांना माहिती होतं प्रत्येक आरोपी असंच बोलतो, पण त्यांना जरा फटके दिले की ते बरोबर बोलतात. पण ते मनात बोलले, आज बघूया, नाहीतर उद्या मेडिकल रिपोर्ट मध्ये समजेलच ना. असा विचार करून ते त्याला पुढील प्रश्न विचारतात. तू हे केलं नाहीस, मग जिथे खून झाले तिथे काय करत होतास? आणि तू मुंबईवरून चिपळूण आणि तिथून नाशिक आणि तिकडून गावी का गेलास, ते पण नाव बदलून? हा प्रश्न विचारल्याने सखाराम थोडासा बागरला. त्याला काय बोलावं तेच समजत नव्हतं. काहीतरी उत्तर द्यावं म्हणून तो बोलला, मी चिपळूणला माझ्या नातेवाईकांकडे गेलो होतो आणि माझी नाशिकची तिकीट माझ्या मामे भावाने काढल्यामुळे तिथे त्याचं नाव आलं. देशमुख म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्या मामे भावाला बोलवतो. असं बोलून देशमुख निघून गेले. सखाराम मनातून खूप घाबरलेला. त्याला वाटत होतं जर पोलिसांना काही सापडलं किंवा त्यांनी चिपळूणला चौकशी केली तर. असा विचार करत दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता सखारामचे मेडिकल रिपोर्ट आले आणि त्यात तो ठीक आहे आणि त्याला कोणताही आजार नाही हे समजलं. आणि देशमुखांनी सखारामची चौकशी करायला सुरुवात केली. सखाराम त्यांना कालसारखीच उडवाउडीची उत्तरं देत होता. देशमुखांना कळत नव्हतं की काय करावं. त्यांनी त्याचे फिंगरप्रिंट मॅच करायला सांगितले आणि ते मॅचही झाले. देशमुखांनी त्याला आपला पोलिसी खाक्यात दाखवला आणि तसं त्याने सर्व सांगितलं. 3 दिवसांनी सखारामला कोर्टात हजर करण्यात आलं. तिथे त्याने आपला गुन्हा मान्य केला. सखारामने कोर्टात सगळं सांगितलं. त्याने 25 खून केलेत आणि त्यात त्याला कोणीही मदत केली नाही. तो हे का करत होता हे विचारताच त्याने सांगितलं, मी लोकांना तडफडून मरताना बघतो तेव्हा मला खूप मजा येते. त्याला जजने मरेपर्यंत कारावास व तो एक मानसिक रुग्ण असल्याचं सांगितलं. असे लोक समाजाला लागलेली कीड आहे. त्यांना वेळीच नाही आवरलं तर ते समाजात अराजकता माजवतील.